हा गुलाम असलेला महाराष्ट्र परकीयांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. ना ताब्यात सैन्य आहे, ना संपत्ती आहे, ना साधनं आहेत शत्रूच्या विरुद्ध लढण्याची. त्याही परिस्थितीत एक तर्नाबांड पोरगा माझं राष्ट्र असावं, माझं स्वराज्य असावं अशा भूमिकेतून मावळातल्या फाटक्या तुटक्या लोकांना एकत्र करतो आणि जिजाऊच्या मदतीने स्वराज्याचं तोरण उभा करतो आणि उर्वरित देशाला एक संदेश देतो, येस आपण लढलो तर आपल्या स्वराज्याचे मालक होऊ शकतो. हे शिवाजी महाराजांचं नुसतं स्वराज्य नव्हतं, तर हे पहिलं स्वराज जिथे धर्मनिरपेक्षतेचं तत्व अवलंबले गेलं. हे पहिलं स्वराज जिथे स्त्रीला प्रतिष्ठा होती. हे पहिलं स्वराज ज्यांना अंगात कपडे नाहीत, खायला नाही, प्यायला नाही, पण स्वराज्य निर्मितीसाठी तलवारीची पाती हलवत फिरणाऱ्या सामान्य माणसांना एकत्र करणारं पहिलं स्वराज्य. स्वराज्याची स्थापना एक राजकीय क्रांती करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तिथे सामाजिक क्रांती करण्याचा पाया महात्मा फुल्यांनी घातला. त्या पायाची भिंत राजर्षी शाहू महाराज झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या इमारतीचा कळस झाले. ही आपली महापुरुषांची एक मालिका आहे. या देशात महाराच्या पोटी एक पोरगा जन्माला येईल आणि तो देशाची राज्यघटना लिहिल असं भविष्य सटवीनं कधीच सांगितलं नव्हतं आणि ते खरं ठरलं. ह्या उपमांच्या पलीकडे जाऊन, ह्या विशेषणांच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथे एक असा महानायक दिसतो जो हे राष्ट्र घडवण्यासाठी, राष्ट्र निर्मितीसाठी आपलं खूप प्रचंड मोठं योगदान देतो. हे शिक्षणाचं जे तंत्र आहे हे बाबासाहेबांना मुळातच महात्मा फुल्यांच्या परंपरेतून, त्यांच्या एका अखंडातून, त्यांच्या शैक्षणिक क्रांतीतून मिळालेलं होतं. ज्याच्याकडे अविद्या आहे तो मी माणूस आहे असं सांगू सुद्धा शकत नाही, कारण शिक्षणाशिवाय तुम्हाला माणूस म्हणून चेहराच प्राप्त होत नाही. बाबासाहेबांनी प्रियांबलच्या सुरुवातीला आम्ही भारताचे लोक हे 3 शब्द लिहिले आणि इथले सगळे दरिद्री लोक, इथले सगळे गुलाम लोक एका रात्रीमध्ये एका शब्दाने ह्या अखंड भारताचे मालक झाले. ह्या सगळ्यातून आपण गेली 75 वर्षे बाबासाहेबांच्या एका कर्तृत्वाची निशाणी, जिनं आपल्याला गुलामीतून मुक्त केलेलं आहे, ती निशाणी आपण सांभाळायला पाहिजे. नाही सांभाळली तर एका लाईनीमध्येच परिणाम होणार आहे, तो म्हणजे पुन्हा तुम्ही गुलाम होणार. See, we have gathered here to celebrate the birth anniversaries of the great personality of this country. To celebrate the birth anniversary is not a moment of enjoyment, but why we are celebrating it? We are celebrating it to inculcate their thoughts in our own mind. And we want to imply these thoughts in our own life so that there would be a principles of equity, liberty, and justice, fraternity among all the citizens of country. For these celebrations in last 15 days, we have organized various events. The most important events were we had a conference, we had a competition of essay writing, we had a competition of poem writing, we had a competition of art and paintings, we had a competition for skits, and we had a competition for this Rangoli. So you might have observed outside is the porch and in the front of your hall that there is a lot of
beautiful rangolis and paintings has been depicted there. I must thank entire student fraternity for this SMC. Big clap for your own self. Such enthusiasm, zeal for the trinity of equity, fraternity, and liberty. It seems that the future of India is very bright. I must thank the judges, those who have actually participated to judge the competition. Sir, we are having judges from the JJ School of Art for the painting. Ganesh Tade sir, Professor Ganesh Tade sir. We had a judge for the poetry section, Mr. Kashinath Kiran Kashinath, who is a Kavi of national repute. Then we had Uddhav Jambudkar sir. He is also Natakar, sir, please. Natakar and Kavi Lekhak. We have Sri Abudhya Ramteke sir among us. Then we have Rajendra Meshram sir. Then Engineer M.G. Shinde sir. So these were the judges for competition of poetry. We had the judges for Rangoli also, and she was none other than better half of our dean, Dr. Sunita Gajwe madam. So she has just all Rangoli competition. Then there were judges for the essay competitions also. So I must thank all these great personalities who have taken active participation to motivate the young generation. And most important thing I would like to tell you that on 14th April, we had a very good program from our government medical college. We had a very good, big, huge rallies which roamed around the Tukhliji Square to Medical Square and come back here in the Dean office. Dean sir was there to, you can see the visuals also. Dean sir was there to receive the rally at the Dean office itself. He diligently came there. Then he had inaugurated the, book reading program, and this time we read the book written by Dr. Babasaheb Ambedkar, Waiting for the Visa. Then we had a very good Legim show at the porch of Dean office. So again, big clap for the Legim show leader, Aarti Atram. Very big clap. So these were the events we had organized. This is the first time I feel, sir, in the history of medical college that we had organized such a big event for two days continuously. And evening also we are having very good musical tribute to the all guest personalities of our country. Then I would like to just, because time is less for me also, the speaker is also having engagements, and sir is also very big. I must very much thank Dr. Our Honorable Sir, because he's engaged with the CMVC. Try to imagine. Sir has given more importance to this program than CM. Yes. So again, big clap for the sir. So I will not take much time of it, but still I would like to say that today's topic of discussion, or you can say critical analysis, is what? Role of Dr. Babasaheb Ambedkar for nation building. So this will be dealt by our honorable guest, but as an introductory lecture, or as a, you can say, what we call Rastavana, so I need to have some background of that. As we all know that Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891, then he went to the New York for 3 years in 1913 to 16, then went to the London for further studies. He had a lot of degrees with him in political sciences, economics, anthropology. You name the subject, he was master in that. He used to know 9 languages. You can't believe. He was a topper in the Persian language. So such a great personality he was, but that was the educational part. But from 1970 to 1927, for 10 years, he was engaged in the liberation movement of the oppressed class of this country. And that was the first beginning of nation building. The first revolution he started in 1920 at the Chaudhar Tala, what we call it, for the water procurement. And that was not for the water, but to realize that then communities, or then rulers, or then prevailing society, that it's a human right phenomenon.
It was not for the what, it was for the, realize them for the human rights. Then later on, as in skit we saw, there was a very beautiful presentation of the skit by the undergraduate students. So you saw that there, he fought for the women's. He fought for the women, Hindu Code Bill, equal rights for the men and women. Then when he was a labor minister in the government of British India, he initiated the maternity leaves for the women. He has distributed the lands to landless. So much work he has done. In field of economics, you might be knowing that the entire RBI has been formed on the basis of his thesis, problem of rupees. The foundation of the RBI lies with the problem of rupees. So this was the contribution by Baba Sahib in the national building. And another important thing is that at that time he was thinking of blending or merging all the rivers throughout the India for the solving of problem of water resources. Now what we are thinking now, he built the first Bhangra Langar. So there are immense contribution by the Baba Sahib Ambedkar. And finally, he has given rights through the Constitution of India, which we adopted in 1950, 26th January. So in Constitution, when he was drafting the Constitution, he has taken care that all constitutional principles should be based on equality. Equality, fraternity, and justice, liberty. So these phenomena he got from the King Ashoka, his Guru Buddha, his Guru Shivaraya, his Guru Mahatma Jyotiba Phule, and most of the knowledge of democracy got from the United States, America, Columbia University and all. So with this, he drafted the Constitution, and when he was submitting the Constitution, his last word was what? The speech he gave in 1949, that I am not worried, these were the words of the Baba Sahib, that I am not worried about the future of this country, ultimate future of the country, but I am worried about what? How the heterogeneous mass of this country is going to take a decision that they will move forward to keep this country united. That was the concern of the Baba Sahib. Then in 1952, BBC took his interview. Do you feel that the democracy in this country will prevail? The answer was what? No. What was why he has given the answer no? Because the democracy requires the equality phenomenon. Whenever there is a social inequality, the democracy is not going to prevail. But he was so optimistic that he said that gradually the democracy will come into this country. But for that matter, rather than going for the speeches, everyone should come to the actions. So these were we will have a detailed account of this by our honorable today's speaker. So before ending myself, I would like to just recite a few lines, and I'll end it here. मंजिलें तो बहुत थी, मंजिलें तो बहुत थी, पर चलने की राह नहीं। मंजिलें तो बहुत थी, पर चलने की राह नहीं। हौसले तो बुलंद थे, पर जीतने के आसार नहीं। मंजिलें तो बहुत थी, चलने की राह नहीं। हौसले तो बुलंद थे, पर जीतने की आसार नहीं। सब जानते थे कत्ल हो रहा है इंसानियत का। आई एम टेलिंग अबाउट द पास्ट, नो। सब जानते थे कत्ल हो रहा है इंसानियत का, मगर ढूंढने पर कोई गवाह नहीं। सब जानते थे कत्ल हो रहा है इंसानियत का, मगर ढूंढने पर कोई गवाह नहीं। और क्या कलम चलाई, और क्या कलम चलाई नूरे संविधान की बाबा आपने। क्या कलम चलाई नूरे संविधान की बाबा आपने। अब ऐसी कोई रात नहीं जिसकी कोई सुबह नहीं। क्या कलम चलाई नूरे संविधान की बाबा आपने। अब ऐसी कोई रात नहीं जिसकी कोई सुबह नहीं। बस चलता रहे देश हमारा, बस चलता रहे देश हमारा, समता स्वतंत्रता बंधुत्व के उसूलों पर। इससे ज्यादा कुछ हमने चाहा नहीं, इससे ज्यादा कुछ हमने चाहा नहीं। जय भीम, जय शिवराया, जय महाराष्ट्र, जय भारत। A very good afternoon to all of you. Let me first of all my apologies. मला महत्त्वाची CM साहेबांची एक VC मीटिंग चाललेली आहे, ती सोडून मी आलेलो आहे। मला ती परत जाऊन
अटेंड करायची आहे, पण हा पण प्रोग्राम तेवढाच महत्त्वाचा होता. मी खूप काही तुमचा काही वेळ पण घेणार नाही व अध्यक्ष भाषण पण करणार नाही. आय जस्ट वॉन्ट टू वेलकम ऑल ऑफ यू for this on this occasion for celebration of Ambedkar Jayanti which we are celebrating, which was there on 14th April. We have celebrated, पण असा एक कार्यक्रम घ्यायचा आपण आयोजित केलं होतं व आपण सर्व इथे आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि स्पेशली मान्यवर समोर बसलेले आहेत, दुरून दुरून लोक आलेले आहेत व आपल्या आंबेडकर, मी आपल्या सर्वांचं मेडिकल कॉलेजच्या वतीने स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आता आपल्याला खूप चांगले वक्ते लाभलेले आहेत. उत्तमजी कांबळे, त्यांचं पण मी एकदा परत स्वागत करतो व त्यांचे विचार आपण सर्व ऐकणार आहोत. परत आपल्या सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. मला विदा करंदीकरांची एक कविता म्हणावीशी वाटते. आजच्या वक्त्यांना अनुसरून, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळ्यावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिसा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, वेड्यापिस्या ढग्यांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमाकडून तोकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर आज आपल्याला वक्त्यांचे हातच घ्यायचे आहे. कसे घ्यायचे आपण ते? त्यांच्या विचारातून. कारण आपण बघणार आहोत त्याचा सुंदर परिचय, त्यांचं आचरण, त्यांचे विचार. त्यांनी अनेक खूप सुंदर कादंबऱ्या लिहिलेल्या आहे. त्यांच्या विचारांनी आपण असं समाज भरभरून गेला आहे, तर तेच सुंदर विचार आपल्याला त्यांच्या हातातून घ्यायचे आहे. तर मी त्यांचा परिचय सुरू करते. माननीय उत्तम कांबळे सर ह्यांचा जन्म 31 मे 1956 रोजी मौजे टाकळीवाडी तालुका जिल्हा शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे झालेला असून त्यांची मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पे आहे. उत्तम कांबळे सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी बेळगावमधील रायबागमध्ये झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असूनसुद्धा त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि राज्यशास्त्र या विभागात पदवी घेतली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर कांबळे सरांनी शिक्षणानंतर काही काळ कॉलेजमध्ये नोकरी केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील वृत्त विद्या विभागात 2 वर्षे तसेच नाशिकच्या HPT कॉलेजमध्ये 2 वर्षे अध्यापन केले. सरांनी 1979 मध्ये कोल्हापूरच्या दैनिक समाजमधून पत्रकारितेला प्रारंभ केला. मुख्य संपादक म्हणून ते कार्यरत होते. 2009 पासून सकाळ समूहाचे सकाळ या सप्तरंग पुरवणीत फिरस्ती नावाचे लेख प्रसिद्ध आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यातल्याच निवडक 25 लेखांचे पुस्तक उजेड अंधाराचे आभाळ या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. आई समजून घेताना हे आत्मकथनावर आधारित पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात MA अभ्यासक्रमाचा भाग म्हणून बनले आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाचे ब्रेल लिपीत, कानडी तसेच इंग्रजीतही अनुवाद झाले आहेत. उत्तम कांबळे सरांचं प्रकाशित साहित्य बघायला झालं तर खूप काही आहे. खूप काही म्हणजे n नंबर ऑफ लिस्ट आहे. सरांना आम्ही जेव्हा त्यांचा परिचय मागितला तर सरांनी म्हटलं की तुम्ही स्वतःच शोधा आणि शोधल्यावर काय तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. तुम्ही सुद्धा विकिपीडियामध्ये जाऊन शोधू शकता. म्हणजे n नंबर ऑफ कादंबऱ्या, पुस्तकं, ललित लिखाण आणि काय काय सरांनी केलं आहे आणि खूप सारे प्रकाशनं आणि सरांची काय म्हणतात त्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदसुद्धा पुष्कळ सारे भूषविले आहे. तर सरांची महती मी माझ्या थोडक्या शब्दात सांगते. कादंबऱ्यामध्ये अस्वस्थ नायक, कोयत्याचं कोक, बुद्धाचं रहाट, श्राद्ध, 50% ठसठस, मिरवणूक ह्या सगळ्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. कथासंग्रह, कथा माणसांच्या
कावळे आणि माणसं न दिसणारी लढाई परत्या रंग माणसांचे, ललितखंड, अखंड घालमेल, उजेड अंधाराचा आभाळ, कुंभमेळ्यात भैरू, थोडंसं वेगळं, निवडणुकीत भैरू, हे सगळे त्यांचे कविता संग्रह. आणि आत्मकथन आई समजून घेताना, एका स्वागताध्यक्षाची डायरी, माझी प्रयोगशाळा, हे सगळं त्यांचं प्रसिद्ध लेखन आहे. आणि साहित्य संमेलनामध्ये सांगितले, उत्तम कांबळे सरांनी अनेक साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपद भूषविले आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष आहे. तर मी आमंत्रित करते श्री उत्तम कांबळे सरांना की त्यांनी बोलून आमचं ज्ञान वाढवावं. थँक्यू सर. आज मला एकच चांगलं वाटते की या कार्यक्रम जो उपस्थित केला, जो आज याची संकल्पना आहे, त्याचे शिल्पकार म्हणजे मी तर म्हणेल या आधुनिक महाराष्ट्राचे गाडगे महाराज म्हणजे डॉक्टर सुशांत मेश्राम सर, यांचं खरोखर मी अभिनंदन करतो. सर, आपल्या भारताला, आपल्या समाजाला जर वर न्यायचं असेल, उन्नती करायची असेल, समाजाला जर खूप चांगले जर दिवस दाखवायचे असतील, अशा टाईपचे प्रोग्राम आवश्यक आहे. जसे आजच्या कार्यक्रमात अशोक सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर, आणि ही जयंती एकत्रितपणे मनवणं, ही जी संकल्पना ज्या डोक्यात येऊ शकते, ते डोकं कसं अद्भुत असेल ह्याचा विचार, याची कल्पनाच आणणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे मी सरांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना या संयुक्तिक जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि शेवटी जाता जाता एक फक्त मेश्राम सरांसाठी, जब आपका नाम जुबान पर आता है, मेश्राम सर, जब आपका नाम जुबान पर आता है पता नहीं दिल क्यों मुस्कुराता है. जब आपका नाम जुबान पर आता है पता नहीं दिल क्यों मुस्कुराता है. तसल्ली होती है हमारे दिल को, तसल्ली होती है हमारे दिल को कि चलो कोई अपना जो हर वक्त याद आता है. एवढं बोलून आज इथे जजेस आहे आमचे मित्र किरण मेश्राम सर आहे, यांना नमस्कार करून धन्यवाद. थँक्यू सो मच. सुरू करायचं की नाही करायचं? सर्वांना जय भीम. मित्र हो, मला असं मनापासून वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जे सादरीकरण झालं, तिथेच आपला कार्यक्रम थांबायला पाहिजे होता. इतकं सुंदर सादरीकरण मी कोणत्याही कॉलेजमध्ये पाहिलेलं नाही आहे. आणि मेडिकल कॉलेजमध्ये तर अजिबात नाही. मी पुढे बसून पाहत होतो आणि एक क्षण माझं अंतर्मन असं सांगत होतं की आपण खालून धावत स्टेजवर जावं आणि सावित्रीबाईची भूमिका करणाऱ्या आणि ते करत करत सावित्रीबाईच झालेल्या मुलीच्या पायावर निवांतपणे डोकं टेकवावं, इतका मी सद्गतीत झालेलो होतो. खूप मला आनंद वाटला, कारण हे महापुरुष अभिनयात पकडणं, छोट्याशा स्क्रिप्टमध्ये पकडणं, छोट्याशा हालचालीमध्ये पकडणं ही अवघड गोष्ट असते. ती इथल्या भावी डॉक्टरांनी केलेली आहे. आणि हे भावी डॉक्टर आज विद्यार्थी दशेमध्ये जे महापुरुष समजावून घेण्याचा, त्यांना सादर करण्याचा, त्यांच्यातला माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. स्वाभाविकच ते उद्याचे सर्वात चांगले डॉक्टर होणार आहेत. मी त्यांना तशा शुभेच्छा देतो. ते डॉक्टर होईपर्यंत मी जगलो, वाचलो आणि त्यांच्या टेबलावर गेलो, तर मला पण त्याने तेवढ्याच प्रेमाने पाहावं ज्या प्रेमाने त्यांनी सादरीकरण केलं. मी मेश्राम साहेबांना धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे मी आज आपल्यासमोर उभा आहे. त्यांनी मला बोलवलं नसतं तर आज आपली सर्वांची भेट पण झाली नसते. त्यामुळं त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद, त्यांचे आभार. मी नाशिकवरून आलेलो आहे आणि इथून माझा एक कार्यक्रम 5 वाजता MSCBच्या
प्रांगणात होणार आहे, तोपर्यंत मी आपल्यासमोर आहे. मित्रहो, तुम्ही जे सादरीकरण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेपासून चालू होतं आणि बाबासाहेबांच्या परंपरेत थांबतं. याचा अर्थ काय? हा गुलाम असलेला महाराष्ट्र परकीयांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. ना ताब्यात सैन्य आहे, ना संपत्ती आहे, ना साधनं आहेत शत्रूच्या विरुद्ध लढण्याची. त्याही परिस्थितीत एक तर्नाबांड पोरगा माझं राष्ट्र असावं, माझं स्वराज्य असावं अशा भूमिकेतून मावळातल्या फाटक्या तुटक्या लोकांना एकत्र करतो आणि जिजाऊच्या मदतीने स्वराज्याचं तोरण उभा करतो आणि उर्वरित देशाला एक संदेश देतो, येस, आपण लढलो तर आपल्या स्वराज्याचे मालक होऊ शकतो. हा एक मेसेज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला मिळतो. हे शिवाजी महाराजांचं नुसतं स्वराज्य नव्हतं, तर हे पहिलं स्वराज जिथे धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व अवलंबले गेलं. हे पहिलं स्वराज जिथे स्त्रीला प्रतिष्ठा होती. हे पहिलं स्वराज ज्यांना अंगात कपडे नाहीत, खायला नाही, प्यायला नाही, पण स्वराज्य निर्मितीसाठी तलवारीची पाती हलवत फिरणाऱ्या सामान्य माणसांना एकत्र करणारं पहिलं स्वराज्य. महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली रायगड किल्ल्यावर. हे कनेक्शन कसं चालू होते बघा. तोपर्यंत ती कोणी शोधली नव्हती. ती समाधी शोधून काढल्यानंतर मग तिथे पूजा अर्चा चालू झाली, तिथे स्वच्छता झाली, तिथे अजून काहीतरी विचार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला महाडचा सत्याग्रह केल्यानंतर ते रायगड किल्ल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन किल्ला पाहायला निघाले. एवढा मोठा तो किल्ला चढायचा होता, रायगड चढायचा होता आणि तो गड चढताना आपल्याला दम लागू नये, आपल्याला त्रास होऊ नये, आपल्याला स्फूर्ती मिळावी, ऊर्जा मिळावी म्हणून बाबासाहेब आणि त्यांचे कार्यकर्ते घोषणा देत होते आणि ती घोषणा होती, जय शिवाजी जय भवानी. बाकी कोणतीही घोषणा त्यांनी दिलेली नाही आहे. हे संबंध कसे जातात? त्यामध्ये एक अजून स्टेशन आहे, ते आहे राजर्षी शाहू महाराजांचं. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, स्वराज्याची स्थापना एक राजकीय क्रांती करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तिथे सामाजिक क्रांती करण्याचा पाया महात्मा फुल्यांनी घातला. त्या पायाची भिंत राजर्षी शाहू महाराज झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या इमारतीचा कळस झाले. ही आपली महापुरुषांची एक मालिका आहे. महापुरुष कसे तयार होतात? महापुरुष का जन्माला येतात? कोणत्या परिस्थितीत जन्माला येतात? हे सगळे विषय अभ्यासाचे आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला जेवढा उपलब्ध वेळ आहे तेवढ्या वेळेतच मी तुमच्याशी संवाद साधून जाणार आहे. महापुरुषांचा जन्म होणं म्हणजे काय असतं? काय घडतं या देशात, या पृथ्वीच्या पाठीवर महापुरुष जन्माला आल्यामुळं? आणि तो जन्माला येत नसतो तेव्हा काय घडत असतं? आपल्याला माहिती आहे, हा आपला देश वर्षानुवर्षे दैववादावर चालत होता. तो आज संपलायचं समजायचं काही कारण नाही. दैववाद ह्याचा अर्थ काय? इथे जन्माला आलेल्या प्रत्येकाचं कुणीतरी जन्मापूर्वीच भविष्य लिहितं आणि ते भविष्य जसं लिहिलं जातं तसं माणूस तयार होतो. हे भविष्य लिहिणारी एक स्वतंत्र देवता होती आपल्याकडे. तिचं नाव सर्वांना माहीत आहे. तिचं नाव सटवी. इथे जन्माला आलेल्या प्रत्येकाचं ती भविष्य लिहिते आणि गंमत म्हणजे तिनं लिहिलेलं भविष्य कधीच खोटं होत नाही. ती काय लिहिते भविष्य आणि काय लिहित आले? ती भविष्य लिहायची की या देशामध्ये
उच्च वर्गीयाच्या पोटी उच्च वर्गीयच माणूस जन्माला येणार. आणि खरं ठरायचं राव, शूद्राच्या पोटी शूद्र जन्माला येणार, राजाच्या पोटी राजा जन्माला येणार, हमालाच्या पोटी हमाल जन्माला येणार. शेकडो वर्षे तिचं भविष्य खरं ठरत होतं. पण एकाच गोष्टीचं तिला भविष्य सांगता आलं नाही. या देशात महाराच्या पोटी एक पोरगा जन्माला येईल आणि तो देशाची राज्यघटना लिहिल असं भविष्य सटवीनं कधीच सांगितलं नव्हतं आणि ते खरं ठरलं. याचा अर्थ काय? बाबासाहेबांचा जन्म म्हणजे या देशातल्या अंधार युगाचा अंत आहे. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे उजेडाचा जन्म आणि थोतांड परंपरांचा अंत आहे. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे समाज बदलण्यासाठी, राष्ट्र निर्मितीसाठी सुरू झालेल्या एका क्रांती पर्वाचा प्रारंभ आहे. आपण नेहमी बाबासाहेबांना म्हणतो त्याने घटनेचे शिल्पकार म्हणतो, त्यांना दलितांचे नेते म्हणतो, अस्पृश्यांचे नेते म्हणतो. पण ह्या उपमा काही इतक्या अचूक नाही आहेत. ह्या उपमांच्या पलीकडे जाऊन, ह्या विशेषणांच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथे एक असा महानायक दिसतो जो हे राष्ट्र घडवण्यासाठी, राष्ट्र निर्मितीसाठी आपलं खूप प्रचंड मोठं योगदान देतो. हे राष्ट्र कोण जन्माला घालतं? राष्ट्र कधीही स्वर्गातून टपकत नसतं खाली. राष्ट्र कोणत्याही दैववादातून जन्माला येत नाही. राष्ट्र कोणत्याही पुढाऱ्याच्या मनात जन्माला येत नाही. राष्ट्र त्या त्या भूगोलातल्या, त्या त्या प्रदेशातल्या फाटक्या तुटक्या माणसांच्या मनात पहिल्यांदा जन्माला येतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापुरुष प्रयत्न करत असतात. आपलं एक राष्ट्र असायला पाहिजे असं का वाटत होतं इथल्या देशातल्या लोकांना? कारण ते हजारो वर्षे कुणाचे ना कुणाचे तरी गुलाम होते, गुलामीला कंटाळलेले होते, आत्मसन्मानापासून दूर होते, सन्मानापासून दूर होते, छळाचे आणि पिळवणुकीचे फक्त हकदार होते. राष्ट्र कसं तयार होणार आहे? आणि या देशात इंग्रज आले आणि राष्ट्रवादाला पहिल्यांदा सुरुवात झाली. ती का सुरुवात झाली? या देशातले जेवढे जेवढे मोठे विचारवंत आणि नेते होते ते इंग्लंडला जाऊन लोकशाही काय असते ह्याचा अनुभव घेऊन इथे आले होते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक लोकशाहीसाठी जागा तयार होत होती. अपने भी डेमोक्रेसी चाहिए, अपना भी राष्ट्र चाहिए. असंच तुम्ही सगळे बघा, हे काही योगायोग नाही आहे. जे बॅरिस्टर होऊन आले ते लोकशाहीची ऊर्जा घेऊनच आलेले आहेत, प्रेरणा घेऊनच आलेले आहेत. बाबासाहेबांना आपण एक राष्ट्र निर्माता असं का म्हणतो? अनेक राष्ट्र निर्माते आहेत, त्यात बाबासाहेबांचं स्थान पण महत्त्वाचं आहे. तयार झालेलं राष्ट्र टिकण्यासाठी, ते अधिक चांगलं होण्यासाठी 3-4 गोष्टींची आवश्यकता असते. त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. राष्ट्र एका भूगोलात तयार होतं. ते काय आकाशात नाही तयार होतं, भूगोल लागतो राष्ट्राला. तो भूगोल आपल्याकडे होता. त्या भूगोलातलं राष्ट्र विकसित व्हायचं असेल, ते समृद्ध व्हायचं असेल, ते सुखी व्हायचं असेल तर पहिल्यांदा त्या भूगोलातली शेती पिकवणारी जी जमीन असते तिथून विचाराला सुरुवात करावी लागते. कारण आपला भारत देशच शेतीप्रधान आहे. इथे 70% रोजगार अजूनही शेतीतून तयार होतात. इथे सगळ्यात जास्त उत्पन्न शेतीतून तयार होतं. पण त्या काळात शेती डबघायला आलेली होती. ती फुल्यांच्या काळात पण डबघायला आली होती, ती मोगलांच्या काळात पण डबघायला आलेली होती. आणि शेतकरी सातत्याने कर्जबाजारी, शेतकरी सातत्याने दरिद्री आणि आजच्या प्रमाणात तो आत्महत्येचा धनी होता. आज पण जर तुम्ही काढलं तर महाराष्ट्रात असा एक पण दिवस उगवत नाही की ज्या दिवशी कमीत कमी 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाही आहेत. ही एक मोठी मरणाची परंपरा आहे. हे असं का होतं?
आणि हे थांबवायचं कसं, का होतं आणि थांबवायचं कसं, याची पहिल्यांदा मीमांसा बाबासाहेबांनी अतिशय तरुणपणे साऊथ बरो कमिशन समोर केली. बाबासाहेब ह्या देशातले अतिशय तरणे बांड पहिले त्या कमिशन समोर जाऊन आपल्या मनात जे काय होतं ते 34-40 पानाचं निवेदन आणि त्याच्यात त्यांनी चर्चा केली. अशी चर्चा पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी केली. पण महात्मा फुल्यांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र पुणे एवढ्यापुरतं मर्यादित होतं. आणि बाबासाहेबांनी त्या कमिशन समोर शेतकऱ्याची दुःख मांडताना त्या कमिशनला असं वाटत होतं की जणू बाबासाहेबाचे एक शेतकरी आहेत, पण त्यांना शेती नव्हती, त्यांना जमीन नव्हती, पण त्यांनी प्रचंड अभ्यास परदेशात आणि इथे आल्यानंतर केलेला होता. ही शेती घाट्यात काय येते, इथे प्रत्येकजण म्हणतो शेती परवडत नाही, शेती परवडत नाही. का परवडत नाही? जेवढा उत्पादन खर्च असतो तेवढी त्याला किंमत मिळत नाही. का परवडत नाही? पाऊस कधी येतो कधी गायब होतो, परवडत नाही. का परवडत नाही? बाजारपेठा नाही आहेत. का परवडत नाही? बाजारपेठेत स्वतःची मालकी नाही आहे. तुम्ही व्यापाऱ्याच्या मनावर अवलंबून आहात, तो रेट ठरवेल आणि तुम्ही माल विकाल. ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं? बाबासाहेब म्हणाले आपल्याकडे शेती प्रचंड आहे पण उत्पन्न कमी आहे. ब्राझील, चीन, रशियानंतर सगळ्यात जास्त शेती आपल्याकडे आहे, पण उत्पन्न काय येत नाही? उत्पन्न येत नाही कारण ह्या सगळ्या शेतीचे तुकडे तुकडे झालेले आहेत. भारत हा एकमेव देश आहे, हे बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं कमिशनला, की एका रत्नागिरी जिल्ह्यात जमिनीचे तुकडे किती आहेत, रायगड जिल्ह्यात किती आहेत, पश्चिम महाराष्ट्रात किती आहेत, आणि रात्रंदिवस इथे फक्त जमिनीचे तुकडे पडत असतात. ह्याचा तुकडा पोराच्या नावावर, पोराच्या नातवाच्या नावावर, भावाभावांच्या नावावर, बहिणी बहिणींच्या नावावर. आणि जो समाज तुकड्यामध्ये शेती करतो त्याची शेती कधीच विकास पावत नाही, कारण तुकड्यात प्रयोग करता येत नाही. तुकड्यात आधुनिक अवजारं वापरता येत नाही, ट्रॅक्टर घुसवता येत नाही, नांगर घुसवता येत नाही, बैलगाडी घुसवता येत नाही. जोपर्यंत तुकडे बंद होऊन एक संध शेतीमध्ये शेतकरी शेती करणार नाही तोपर्यंत हे दारिद्र्य आणि उत्पादन काही कमी होण्याचं हे थांबणार नाही. त्याने एक मार्ग सांगितला. बाबासाहेब हे पहिले असे कृषी विचारवंत होते. ते म्हणाले तुमच्या सातबारावर तुम्ही तुकडे लावून घ्या, पण शेती करताना सगळ्या तुकड्यांचं एकत्रीकरण करा. आपल्या आपल्या हिश्श्याप्रमाणे उत्पादन वाटून घ्या. असं जर झालं तर त्या शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रयोग करता येतात. दुसरी एक गोष्ट की शेती आपल्या अजूनही पारंपरिक पद्धतीनेच जाते. आपल्या देशातले सगळे देव आणि सगळ्या अंधश्रद्धा शेतकऱ्याच्या बांधावर जन्माला येतात. महात्मा फुल्यांचं तृतीय रत्न वाचा, शेतकऱ्याचा आसूड वाचा, की ह्याला व्यवस्थेने किती अंधारात ठेवलेला आहे. तो रोज कमीत कमी 2 सण कर्ज काढून साजरा करत असतो. मोजता येत नाही त्याचे एवढे देव त्याच्याकडे आहेत. आधुनिकतेला तो पाठ फिरवतो, तो स्वीकारत नाही आधुनिकता. आणि बाबासाहेब म्हणाले जगातली सगळी शेती आधुनिक झालेली आहे, त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, त्यांच्या बाजारपेठा बदललेल्या आहेत. ते हेलिकॉप्टरने फवारणी करतात आणि आपला शेतकरी बैलाने, ज्याच्याकडे एक बैल कमी असतो तो आपली बायको आई नांगराला जुंपतो, मदर इंडियासारखं तयार होतं. अरे बैलाच्या जागी बाई जुंपून तुम्ही शेती कशी करणार? आपण सिनेमा बघताना खूप व्याकुळ होतो मदर इंडिया बघताना, पण आपल्या लक्षात येत नाही अशी शेती देशाचा विकास कसा करणार, शेतकऱ्याचा तरी विकास करणार. आपण नेहमी विज्ञानाला विरोध करत आलो. महात्मा फुल्यांनी इंग्रजांशी भांडून पुण्यातल्या नदीवर धरण बांधून घेतलं, धरणात पाणी साचलं आणि 6 महिने झाले तर शेतकरी पाणीच उचले ना. फुले म्हणजे तात्या म्हणतात त्यांना, ते शेतकऱ्यांच्या मळ्यात फिरायला लागले, भाऊ पाणी का उचलत नाही? त्यांना इथले व्यवस्थेने सांगितलं होतं जो शेतकरी साचलेल्या पाण्यात शेती करेल, साचलेलं म्हणजे
धरणातलं. जो शेतकरी साचलेल्या पाण्यात शेती करेल त्याचं पीक कुजेल आणि जो वरून पडणाऱ्या पाण्यात शेती करेल त्याचं पीक फुलेल. काय शेतकऱ्याचं चाललंय आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी लोखंडी नांगर वापरायला सुरुवात केली ती खूप अलीकडे किर्लोस्करांच्या काळात औंध संस्थानामध्ये. हे चाललंय कसं पहा, काळ कुठे चाललेला आहे आणि शेतकरी कुठे आहे. तो लाकडाचे नांगर घालायचा जमिनीमध्ये, जमीन कठीण, ती भुसभुशीत व्हायची नाही आणि ती भुसभुशीत होत नाही म्हणून पीक यायचं नाही. बाबासाहेब सगळं त्या कमिशन समोर सांगत होते. किर्लोस्करांनी नांगर तयार केले पहिले 5 नमुन्यासाठी, 1.5 महिना झाला पण एक पण नांगर विकला नाही. मग त्यांनी स्कीम काढली, 1 के ऊपर 1 फ्री. मग पहिले 2 नांगर कापले. जो विज्ञानाकडे पाठ फिरवतो त्याचं भविष्य कधीच चांगलं नसतं, त्याचं वर्तमान पण चांगला नसतो. काय करायचं, 2-3 मुद्दे मांडले त्याने की आपल्या शेतकऱ्यांना तातडीनं आधुनिक केलं पाहिजे. जगात काय चाललेलं आहे ह्याच्याशी त्यांची सांगड जोडली पाहिजे. आणि त्यावेळेला शाहू महाराज कोल्हापूरमध्ये परदेशात शेती कशी होते हे पाहण्यासाठी आपल्या संस्थांमधल्या शेतकऱ्यांची शिष्टमंडळ पाठवत होते. 1920च्या अगोदर 30च्या मध्ये आणि माणगाव परिषद झाल्यानंतर पुढे शाहू महाराजांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या क्रांतिकारी कल्पना बाबासाहेबांनी लक्षात ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आपण सुट्ट्या बाबासाहेबांचा विचार करू शकत नाही. ही एक क्रांतिकारी विचारांची साखळी आहे, ती कडी एकामेकात गुंतलेली आहेत. एक कडे तुम्ही काढू शकत नाही, सगळी साखळी तुटते. ती अख्खी साखळी लक्षात घेऊन घ्यायला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले आपल्या शेतकऱ्यांचं अजून एक दुःख आहे, पाणी. आणि ते दुःख का तयार झालं, भारता एवढं पाणी अन्य देशामध्ये कुठेच नाही, पण भारतात जे पाणी तयार होतं ते शेतीसाठी वापरताच येत नाही. धरणं नाही आहेत. गंगा, गोदावरी, नर्मदा यासारख्या मोठ्या नद्या प्रचंड पूर घेऊन वाहतात आणि डायरेक्ट कुठल्या तरी गावाला बुडवतात, शेतीला बुडवतात. पाणी हे सगळं माणसाला मारण्यासाठी कारणीभूत ठरतं. बाबासाहेब जेव्हा व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक खात्याचे पण मंत्री होते तेव्हा त्याने एक स्ट्रॅटेजी तयार केली. नद्यांचं पाणी वाया जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये धरणं बांधण्याची मोहीम चालू करायला पाहिजे. पाणी अडवायचं आणि शेतकऱ्यांच्या शेतीला द्यायचं. नद्यांच्या महापुरामध्ये गावं बुडू नयेत, माणसं मरू नयेत म्हणून ते पाणी डायरेक्ट समुद्रात कसं जाईल याचा विचार. अरे कल्पना करा, एक कायद्याचा अभ्यासक आहे, तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहे, नाही का, तर्कशास्त्राचा अभ्यासक आहे, राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे आणि शेतीवर इतकी खोल विचारसरणी आहे. कारण त्यांच्या डोक्यात होतं इथली शेती सुधारल्याशिवाय भारत नावाचं राष्ट्र उभाच राहू शकत नाही. कसं काय उभा राहील. नुसती धरणं बांधायची नाही आहेत तर मल्टीपर्पज धरणं बांधायची आहेत. त्या धरणात पाणी पण साचलं पाहिजे आणि प्रत्येक धरणातून वीज निर्माण केली पाहिजे. हे जे धरणातलं पाणी चारीतून वाहत नागपूरवरून कुठे गडचिरोलीला न्यायचं असेल तर मोठ्या चाऱ्या असतात आणि त्यातलं पाणी बाष्पीभवन होऊन उडून जातं. काहीच पाण्याचा उपयोग नाही. ते त्या गावी जाईपर्यंत 25-30% पाणी बाष्पीभवनात खलास झालेलं असतं आणि नुसतं पाणीच वाहतं. बाबासाहेब म्हणाले त्या चाऱ्यांचा मल्टीपर्पज उपयोग करा, त्याच्यातून पाणी पण वाहू दे. चाऱ्याच्या दोन्ही बाजूने औषधी वनस्पतीला लावा. आपल्याकडे गरीब लोक आहेत, सगळ्यांना डॉक्टर मिळत नाहीत, डॉक्टर संख्येनं कमी आहेत आणि काही आजारी पडले तर ते औषधी वनस्पती खाऊन ते जगतील. म्हणजे धरणाचा वापर काय, पाणी. धरणाचा वापर काय, औषधी वनस्पती दोन्ही बाजूने. आणि धरणाचा वापर काय, जगातली सगळ्यात स्वस्त वाहतूक कुठली आहे तर ती वॉटर ट्रान्सपोर्ट आज पण. कारण त्याच्यामध्ये रोज काही गुंतवावं लागत नाही. माणूस होडीत बसला, चारीतून दुसऱ्या गावात गेला.
एस टीला जर 40 रुपये असतील तर पाण्यातल्या वाहतुकीला 40 पैशामध्ये माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून जाऊ शकतो. तुम्ही सातत्याने हे भाषण ऐकताना एकच विचार करा, काय माणसाची क्षमता आहे. अरे हे आपल्या पण स्वप्नात नाही आलं, हे तेव्हा पण कोणाच्या स्वप्नात नाही आलं. आणि प्रचंड प्रमाणात वीज निर्माण करा, इतकी वीज की देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ती मोफत वापरता आली पाहिजे. वीज वापरायची सवय लावा. वीज असली की पाण्याची मोटार, वीज असली की त्याच्यावर ट्रॅक्टर चालवा, वीज असेल तर लाईट लावा, रात्री काम करा. शेती वजा वीज उत्तर 0 मिळतं आणि शेती अधिक वीज उत्तर भरभराट असं मिळतं. अरे ही कल्पना काय, जो शेतकरी फुकटात जास्तीत जास्त वीज वापरेल त्याला बक्षीस द्यायचं आहे. कारण इतकी वीज जन्माला घालण्याची क्षमता आपल्याकडे आहे, पण ते आपण वापरत नव्हतो. त्यानंतर वीज तयार करणाऱ्या विकत देणाऱ्या संस्थांच्यावर तुम्ही टॅक्स बसवू नका. आता महाराष्ट्र सरकार वीज तयार करतं, पण त्याच्यावर कर कोण घेतं? बाबासाहेब म्हणाले हे गैर आहे, त्याच्यामुळे विजेची किंमत वाढते. कर वाढत जाईल तसे युनिट वाढतं आणि आपण तो कर अजून बंद केलेला नाही आहे. हे जे शेतीचे विचार होते ते बाबासाहेबांच्या नंतर गेल्या 70 वर्षामध्ये आपण अंमलात आणण्याचा कधी प्रयत्नच नाही केला. आपले रोग एक आहे आणि पट्टी दुसरीकडे बांधतो आहोत आपण, अजूनही त्याच पद्धतीने आपण चाललंय. वीज निर्माण करत नाही आपण आणि आहे ती वीज महागड्या दरात देतो, आहे ती वीज सबसिडीमध्ये देतो, आहे त्या विजेचं बिल माफ करतो आणि एस टीच्या पृष्ठभागावर बोर्ड लावतो, विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती. साला काय डोकं चाललं यांचं. सेविंग केल्यानंतर प्रोडक्शन कसं होईल बरं? कसं होईल? माझ्या खिशात 2 रुपये आहेत, मी ते खर्चच केले नाहीत, मी ते जपून ठेवले, त्याचे काय 4 रुपये होतात का? पण आपलं सरकार 25 वर्षापासून विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती, त्याच्याऐवजी बाबासाहेबांचा सिद्धांत ऐकला असता तर खूप बरे झालं असतं. पाटबंधारे खात्याचा कार्यभाग त्यांच्याकडे होता आणि शेवटचं त्याने असं केलं की ह्या नद्यांच्या मधलं जे पाणी वाया जातं वर्षानुवर्षे, आणि काही नद्या अशा आहेत त्यांच्यामध्ये पाणी साचत नाही. नद्या जोड प्रकल्प ही जगातली पहिली विलक्षण कल्पना फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांनी मांडली होती, म्हणून ते राष्ट्राचे निर्माते. त्यांच्या निधनानंतर आपण 50-60 वर्षांनी ती कल्पना केंद्र सरकारने बोलायला सुरुवात केली आणि जणू काय त्यांच्याच डोक्यातून ते आलेलं आहे अशा पद्धतीने ते सांगायला सुरुवात केली. ही जी शेती आहे हिचं अजून एक दुःख होतं की ही शेती तुकड्या तुकड्यात असल्यामुळं तिचे मालक पण खूप आहेत. सर्वसाधारणपणे रोज 50,000 ते 1,00,000 तुकडे आपल्या देशात आज शेतीचे पडतात, तेवढे नवीन मालक तयार होतात. मग दुसरा विषय येतो शिक्षण. जो समाज निरक्षर आहे तो राष्ट्र घडवू शकत नाही, टिकवू शकत नाही, राष्ट्र विकसित करू शकत नाही, कारण राष्ट्राचा पाया कॉमन माणूस असतो आणि त्याला शिक्षणाची आवश्यकता असते. हे शिक्षणाचं जे तंत्र आहे हे बाबासाहेबांना मुळातच महात्मा फुल्यांच्या परंपरेतून, त्यांच्या एका अखंडातून, त्यांच्या शैक्षणिक क्रांतीतून मिळालेलं होतं. जसं बुद्धाने सांगितलं दुःखाचं कारण तृष्णा असते, तसं महात्मा फुलेने एक दुसरं कारण शोधलं ज्याचा सादरीकरणामध्ये उल्लेख आला होता. त्याचा अखंड केला त्याने, आणि तो अखंड काय होता? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. ज्याच्याकडे अविद्या आहे तो मी माणूस आहे असं सांगू सुद्धा शकत नाही, कारण शिक्षणाशिवाय तुम्हाला माणूस म्हणून चेहराच प्राप्त होत नाही. अतिशय कोवळ्या वयात असल्यापासून बाबासाहेबांनी शिक्षणावर बोलायला आणि लिहायला सुरुवात केली.
शिक्षणाची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे यातला निम्मा उच्चार त्यांनी माणगाव परिषदेमध्ये केला होता ठरावांच्या माध्यमातून, निम्मा त्यांनी नागपूरच्या परिषदेमध्ये केला होता, त्याच्या अगोदर महाडच्या सत्याग्रहात केला होता, त्याच्या अगोदर काळारामाच्या सत्याग्रहात केला होता. आणि ते सांगत होते की आपल्या दुःखाचं मूळ काय आहे, अविद्या आहे, निरक्षरता आहे. त्यामुळे ते सातत्याने म्हणत होते की शिक्षण सर्वांना मोफत पाहिजे आणि ते सक्तीचं पाहिजे. हा प्रयोग कोल्हापूरच्या संस्थानामध्ये यशस्वी झाला होता. शाहू महाराज हे पहिले त्यांनी शिक्षण कंपल्सरी केलं आणि ते मोडणाऱ्या पालकांच्या विरुद्ध कारवाई चालू केली. जर मी माझ्या मुलाला मुख्याध्यापकाची परवानगी न घेता 4 दिवस घरात ठेवलं तर पोलीस बापाला पकडणार आणि तुरुंगात टाकणार. त्याने कंपल्शन मोडलं. फुल्याने दारिद्र्यात असलेल्या पोरांना त्यावेळेला फेलोशिप दिली, त्यावेळेला कपडे दिले, त्यावेळेला खिचडी दिली. आणि मुलींच्या साठी तर त्यांच्या कल्पना इतक्या भन्नाट होत्या, मी तिकडे जात नाही, कारण तुम्हाला माहिती आहे सावित्रीबाईने मुलींची पहिली शाळा चालू केली. बाबासाहेब म्हणत होते शूद्र अतिशूद्रांची गरिबांची मुलं शिकायला पाहिजेत. शिकत का नाहीत? पहिल्यांदा त्यांच्यासाठी शाळा नाही. शाळा का नाही आहे? कारण इंग्रजांनी ज्या काही शाळांना अनुदान दिलं होतं त्या मोजक्या होत्या, त्या प्रायव्हेट होत्या, विशिष्ट वर्गाच्या होत्या. आणि ह्यांची जी शिक्षणाची चळवळ चालू झाली ती नागपूरच्या अधिवेशनापासून. ती चळवळ त्यांनी महिलांच्यामध्ये पहिल्यांदा रुजवली, कारण महिलेला कळलं तर ती लेकरांना शाळेत पाठवतं. आणि त्यांनी सांगितलं फुल्यांचं तत्त्व, एक पुरुष शिकला एकटा शिकतो आणि एक बाई शिकली तर अख्खी फॅमिली शिकते. ह्या पोरांना स्कॉलरशिप कशा मिळतील? तुम्हाला आठवत असेल ते जेव्हा बॅरिस्टर होऊन आले तेव्हा त्याचं वाटायला लागलं जर मी बॅरिस्टर होऊ शकतो तर माझ्या समाजातले अजून पोरं काय बॅरिस्टर नाही होणार. त्यांनी इंग्रजांशी पत्रव्यवहार केला, मागणी केली आणि एक 5 पोरांची टीम आपल्यानंतर बॅरिस्टर व्हावी म्हणून त्यांनी लंडनला पाठवली. हे कोण करतं? ज्याला राष्ट्र निर्मितीची ध्यास लागलेली असते तोच माणूस करतो. हे एकटेच बॅरिस्टर झाले होते का? अजून पण बॅरिस्टर झालेले होते ना. त्यांनी केलं नाही, यांनी काय केलं? 5 बॅरिस्टर झाले. आणि बाबासाहेबांच्या नंतरचा दुसरा बॅरिस्टर शांताराम माने, कोल्हापूर जवळचा. आणि माझं भाग्य असं की मी त्यांना 3 वर्षे त्यांच्या सहवासात होतो. ह्या प्रोत्साहन कसं द्यायचं आहे? आणि त्यांच्या डोक्यात एकमेव विचार होता की हे जग, हा समाज, ही व्यवस्था शस्त्राने बदलत नसते तर ती शिक्षणाने बदलत असते. ह्यांना सांगायचं कसं? त्यामुळं त्यांनी हॉस्टेलची मालिका चालू केली. नाशिकला हॉस्टेल, सोलापूरमध्ये हॉस्टेल. आणि ते गावोगाव लोकांना सांगायचे एक वेळ तुम्ही देवळं बांधू नका पण ते पैसे आपल्या मुलांच्या हॉस्टेलवर खर्च करा. आणि फुल्याने काय सांगितलं होतं? थोडे दिन तरी मध्यवर्ज करा, तोची पैसा भरा ग्रंथावरी. ही सातत्याने एक चेन लक्षात ठेवायला पाहिजे. ही काय चेन आहे? नुसतं शाळा सुरू करून चालत नाही, तिथे कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यायचं याच्याविषयी बाबासाहेब खूप आग्रही होते. नुसतं साक्षर करून काय उपयोग आहे? पोपट पण साक्षर होतो ना. 10 रुपयाचा पोपट आणला, 2 रुपयाचा पेरू दिला तर 11व्या दिवशी तो विठ्ठू विठ्ठू म्हणायला लागतो, तो साक्षर होतो. आपल्याला साक्षरता घडवायची नाही आहे, ती तरी घडवायचीच आहे, पण ज्ञानी समाज घडवायचा आहे. आणि ज्ञानी समाज घडवायचा असेल तर त्याला काय शिकवलं पाहिजे? त्याला भाकडकथा शिकवून नाही चालणार. त्याला समाज शिकवला पाहिजे, त्याला विषमता शिकवली पाहिजे कुठून येते, त्याला तंत्रज्ञान शिकवलं पाहिजे, त्याला विज्ञानाकडे नेलं पाहिजे, त्याच्या मनात राष्ट्राविषयीचं प्रेम तयार केलं पाहिजे, त्याला राष्ट्राच्या लढ्यामध्ये गुंतवलं पाहिजे. असं शिक्षण त्यांना पाहिजे होतं. त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं मुंबईमधल्या की आपल्या विद्यार्थ्यांना कोणतं शिक्षण द्यावं
हे आता कोण ठरवतं? विद्यार्थी नाही ठरवत. कोणत्या विद्यार्थ्यांनी ठरवले हात वर करा. मी तर नव्हतं ठरवलं, कारण मला कोणी विचारलंच नव्हतं तुला कोणती कविता पाहिजे आणि कोणता लेसन पाहिजे आणि कोणतं गणित पाहिजे. आपली व्यवस्था, जो विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे त्याला विश्वासात न घेता त्याच्यासाठीचा सिलेबस त्याला गृहीत धरून करत असते. बाबासाहेबांनी विरोध केला त्याला. हे ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी तुम्ही बोलायला लागा, कारण ते नवे जग आहेत विद्यार्थी, आणि त्यांच्यासाठी शिक्षण तयार करणारं जग हे नेहमी जुनं असतं. विद्यार्थी नवं जग असतो आणि शिक्षक जुनं जग असतो. अनेकदा त्यांनी कार्लाईलचं उदाहरण देऊन सांगितलं होतं. कार्लाईल हा त्यांचा अतिशय आवडता विचारवंत. तो म्हणाला, जन्माला येणारी प्रत्येक नवीन पिढी एक राष्ट्र असतं आणि ते राष्ट्र आपल्याला कोणती राज्यघटना पाहिजे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे नवीन राष्ट्र ठरवत असतं. जुन्या राष्ट्राने, जुन्या पिढीने आपल्या कल्पना प्रवासाला निघालेल्या नव्या पिढीच्या गळ्यात आणि पायात कधी अडकवू नये, कारण त्याचा प्रवास बंद होईल. शिक्षण तो कोणत्या परिस्थितीत जगणार आहे, त्याची स्वप्न काय आहेत, तो कुठे जाणार आहे, याचा विचार व्यवस्थेने केला पाहिजे, असं बाबासाहेबांचा आग्रह होता. आणि शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा ते तसाच आग्रह करायचे. आदर्श शिक्षक कोणता, त्यांच्या काही कल्पना होत्या. ते स्वतः शिकवायला जायचे, ते प्राचार्य होते, एक चांगले प्राध्यापक म्हणून ते प्रसिद्ध होते आणि त्यांच्या एवढं दीर्घ कोणी शिकवायचं नाही. विद्यार्थ्यांना कळेपर्यंत, ते हो म्हणेपर्यंत, ते नीट ऐकेपर्यंत ह्यांचा पिरियड चालूच असायचा. तो काय असा 30 मिनिटावर 35 मिनिटावर कधी चालला नाही. ते स्वतःच्या मुलांना पण असं शिकवायचे आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना पण असं शिकवायचे. छोटे छोटे प्रयोग होते. मुंबई विद्यापीठ पैसे नाहीत म्हणून अनेक कॉलेजचा पगारच देत नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी भूमिका अशी मांडली की एका कॉलेजमध्ये इंग्रजीचे 5 विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिकवणारे 3 प्राध्यापक आहेत. दुसऱ्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे 25 विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिकवण्यासाठी एकच प्राध्यापक आहे. काय एक्सचेंज करत नाही? किती पैसे वाचतील? त्या पैशातून नवीन डिपार्टमेंट का चालू नाही करत? अरे इतका खोल 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 उडी मारून शिक्षणाचा विचार करणारे फुल्यांच्या नंतर पहिले बाबासाहेबच होते. सिलेबस कसा पाहिजे, टीचिंग मेथडॉलॉजी कशी पाहिजे, गणितात काय घेतलं पाहिजे, इतिहास कोणाचा शिकवला पाहिजे, संस्कृती कोणती शिकवलं पाहिजे, आणि ह्या इथल्या माणसाला सातत्याने जगाशी जोडलं पाहिजे. कारण जगात लोकशाही होती, जगात समता होती, युरोपमध्ये बंधुता होती, आणि हे सगळे जे बाळकडू आहे हे शिक्षण जेवढं देईल तेवढा कोणताही कायदा दिला जात नाही. म्हणून आपण आपली प्रतिज्ञा लहानपणापासून वाचतोय पहिल्या वनाची, आम्ही सारे भारतीय लोक भाऊ भाऊ आहेत, बहीण बहीण आहेत. आता तर आपण प्रिॲम्बल टाकलं, वी द पीपल ऑफ इंडिया. अजून एक शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलं, तेही मजूर मंत्री असताना. तुम्हाला देश तांत्रिकदृष्ट्या घडवायचा असेल तर तुम्ही नुसतंच आर्ट भाषा करत बसू नका. चंद्रावर जायची तयारी तेव्हा चालू होती 1942ला, आणि आपल्याकडे बैलगाडीने सुद्धा प्रवास होत नव्हता, इतकी गॅप होती. त्यावेळेला व्हाईसरायला बाबासाहेबांनी सांगितलं की जगातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान माझ्या देशातल्या मुलांना मिळायला पाहिजे, म्हणून मी त्यांची टीम करून ट्रेनिंगसाठी इंग्लंडला पाठवणार आहे. तुम्ही त्यांच्या खर्चाचं बघा. तिकडे जे चाललेलं आहे ते इकडे कसं येईल अभ्यासक्रमामध्ये त्याचा विचार करा. कारण आपल्याकडे एक गव्हर्नर होता, त्याच्या शिक्षणाच्या विचारावर मी काही बोलत नाही कारण वाद होतात. तर तो इंग्लंडच्या राणीसमोर भाषण देताना असं म्हणाला होता, भारतातलं शिक्षण किती मागं आहे. त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं की इंग्लंडमधला 4थीचा पोरगा ज्या इतिहासाचा अभ्यास करतो तोच इतिहास भारतामधला MAचा पोरगा अभ्यास करतो. जगात स्पर्धा कशी करणार आपण?
जगाच्या पुढे कसं जाणार, जगात टिकून कसं राहणार. म्हणून बाबासाहेबांचा सातत्याने आग्रह केवळ इतिहासात अडकून पडायचं नाही आहे आणि इतिहास विसरायचा पण नाही आहे. इतिहास का विसरायचा नाही, कारण वर्तमान घडवता येत नाही. आणि इतिहासात अडकून का पडायचं नाही, तिथेच अडकून पडला तर भविष्यात चालता येत नाही. एका सम्यक दृष्टीने, बुद्धाच्या सम्यक दृष्टीने इतिहास आणि त्या गुहेतल्या अंधाराकडे पाहायला पाहिजे. आणि इतिहास कसा दिसतो, जशी आपली नजर असते तसा इतिहास दिसतो, कारण इतिहासाला डोळे नसतात. घटना घडून गेली की इतिहास आंधळा होतो. बाबासाहेबांचे अभ्यासाचे विषय जरी तुम्ही घेतले, हा एक माणूस एवढ्या विषयांचा अभ्यास कसा काय करतो. जर्मन भाषा आहे, तर्कशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे, फ्रेंच लँग्वेज आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिक्स आहे, सोशॉलॉजी आहे, हिस्ट्री आहे. अरे कधीतरी विचार करा भाषण करताना की काय क्षमता असायला पाहिजे की एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करावं असं का वाटतं. आणि हाच प्रश्न सयाजीराव गायकवाडाने बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देण्यापूर्वी जी मुलाखत घेतलेली होती त्या मुलाखतीत विचारला होता. चालले होते परदेशात की मिस्टर आंबेडकर तुम्ही जाऊन कोणते कोणते विषय घेणार. ते म्हणाले सर मी इकॉनॉमिक्स घेणार. एकदम डोक्याला हात लावला. सर मी लॉचा अभ्यास करणार. सर मी चलनाचा अभ्यास करणार. महाराज मी अमुख्याचा अभ्यास करणार. एक अस्पृश्य पोरगा परदेशामध्ये जाऊन इतके अवघड विषयांचा अभ्यास करतो असं का म्हणतोय, याचं सयाजीरावांना कोडं पडलं. आणि त्याने एक प्रश्न विचारला, अरे तू सोपे सोपे विषय घेऊन लवकर शिकून इकडे काय येत नाही, हे कुणासाठी करतोय तो आणि का करतोय. आणि शिक्षणाला एक कारण असतं, ही एक थेरी तेव्हा तयार झाली. हम पढ़ते क्यों, पढ़ते क्यों. आपण शिकतो का, कॉज ऑफ लर्निंग काय आपलं, पढ़ने की वजह क्या है, हे मी म्हणणाऱ्याला सांगता येत नाही, मलाही पण सांगता आलेलं नाही आहे. जर हुशार पोरगा असेल तर तो काय म्हणेल, शिकल्यानंतर लवकर नोकरी मिळते, नोकरी मिळाली की गोऱ्या रंगाची बायको मिळते, फ्लॅट मिळतो, अल्सिशनचं कुत्रे घेता येतं, फ्लॅटवर राहता येतं. इज धिस कॉज ऑफ एज्युकेशन, इज धिस कॉज ऑफ लर्निंग. आणि बाबासाहेबांनी शिकावं का याचं पहिलं क्रांतिकारी कारण सयाजीरावांशी बोलताना त्यांनी सांगितलं. ते म्हणाले महाराज तुम्हाला कोणी सांगितलं मी स्वतःसाठी शिकतोय, हू टोल्ड यू, हे विषय मी माझ्यासाठी घेतोय असं कोणी तुम्हाला सांगितलं. महाराज हे विषय जर मी घेतले नाहीत तर मला माझ्या समाजात आणि माझ्या देशामध्ये क्रांती करता येणार नाही. सामाजिक क्रांती करण्यासाठी मला हे विषय घेणं आवश्यक आहे. शिकायचं कशासाठी आहे, समाज क्रांती घडवायची आहे. म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, इतकं सुंदर इतकं भारी शिक्षणाचं कारण. तिसरा एक मुद्दा सांगणार आणि मी थांबणार. राष्ट्र रचण्यासाठी शिक्षण लागतं. शिक्षणाचा विचार कसा केला, राष्ट्राचा पाया आपल्या शेती आहे, इकॉनॉमिक्सचा पाया, ती भरभक्कम कशी करायची आहे. आणि राष्ट्र कशावर उभा राहतं, राष्ट्र संविधानावर उभा राहतं. संविधान कशावर उभा राहतं, माणसावर उभा राहतं. माणूस कशावर उभा राहतो, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यावर उभा राहतो. ही एक अशी एक इंटरेस्टिंग अशी होते. आपण नेहमी सांगतो आणि बाबासाहेबांचे शत्रू पण काही म्हणतात की बाबासाहेबांनी काय दिलं. बाबासाहेबांनी या देशाला काही नाही दिलं असतं तरी चाललं असतं, फक्त एक संविधान दिलं असतं तरी आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवणारं ते साधन ठरलं असतं. संविधान ही कायद्यांची गर्दी नाही आहे, संविधान ही परिशिष्टांची गर्दी नाही आहे, तर संविधान म्हणजे या देशाला मानसिक आणि भौतिक गुलामीतून मुक्त करण्याचा एक क्रांतिकारी ग्रंथ आहे. हे मुक्तीचं गाणं आहे. अजून काय मागता तुम्ही बाबासाहेबांच्याकडे, मागता काय तुम्ही बाबासाहेबांच्याकडे अजून.
इथे 1949 पर्यंत 36, 30, 40 कोटी लोक होते, पण या लोकांच्या सातबारावर त्यांच्या मालकीचं काहीच नव्हतं. कुणी पण बोटवर करून सांगावं आमच्या मालकीचं हे होतं. त्यांच्या मालकीचं स्वातंत्र्य नव्हतं, त्यांच्या मालकीची समता नव्हती, त्यांना बंधुता नव्हती, त्यांना सन्मान नव्हता, त्यांना आत्मसन्मान नव्हता, त्यांना न्याय नव्हता, त्यांना सामाजिक न्याय नव्हता. आणि ही माझी जमीन आहे, हे माझं राष्ट्र आहे, ही सांगण्याची हिंमत पण नव्हती. कारण या माणसाचे तुकडे इथल्या 4000 जातींनी 4000 तुकड्यात केले होते. कुठे आहे माणूस? आणि त्याच्या सातबारावर काय आहे? बाबासाहेबांनी प्रियांबलच्या सुरुवातीला आम्ही भारताचे लोक हे 3 शब्द लिहिले आणि इथले सगळे दरिद्री लोक, इथले सगळे गुलाम लोक एका रात्रीमध्ये एका शब्दाने ह्या अखंड भारताचे मालक झाले. अजून काय मागता बाबासाहेबांच्याकडे? अरे ज्याचा कोरा सातबारा, विषमतेने भरलेला सातबारा, पिळवणुकीने भरलेला सातबारा, तो देश यांच्या मालकीचा झाला. फुल्यांनी सांगितलं होतं देश कशाला म्हणतात? जिथे लोकच असतात, जिथे लोकांची सत्ता चालते, जिथे लोक सार्वभौम असतात, त्याने राष्ट्र हा शब्द वापरला नव्हता, लोकमय हा शब्द वापरला होता. हे राष्ट्र ज्याच्यावर उभा करायचा आहे ते खांदे कोणते आहेत? त्या खांद्याला जर 4000 जातींची कीड लागली असेल तर तो कोणतेही परकीय आक्रमण रोखू शकत नाही. ह्याला राष्ट्र करायचं आहे. आणि नुसतं राष्ट्र करायचं नाही, वेलफेअर स्टेट करायचं आहे. वेलफेअर म्हणजे काय? सगळ्यांचं कल्याण, आणि ज्यांचं कमी कल्याण झालं होतं त्यांचं जास्त कल्याण, ते वापरण्यासाठी सामाजिक न्यायाचं तत्त्व वापरायचं आहे. एकीकडे कायद्यासमोर सगळे समान आहेत, पण काही जण असमान पण आहेत. त्या असमानांना समान आणण्यासाठी समानतेचं तत्त्व बाजूला ठेवायचं आहे. सगळ्यांना शिक्षण मोफत, बाईला पण मोफत, पण बाईला शिक्षण देताना तिचं शिक्षणात हजारो वर्षे ती बाजूला होती, तिचे आईवडील परवानगी देत नाहीत, म्हणून तिच्या वडिलांना स्कॉलरशिप द्यायची आणि तिला शाळेला बोलवायचं. म्हणजे समानता आणण्यासाठी काय केलं? असमानतेचं तत्त्व वापरलं. तिला पण खिचडी द्या, तिला पण कपडे द्या, तिला बसचा पास द्या, तिला MA पर्यंत. अरे तिचा बॅकलॉग प्रचंड राहिलेला आहे आणि तो भरून काढायचा असेल तर समानतेचं तत्त्व वापरून चालत नाही, असमानतेचं तत्त्व वापरावं लागतं. ते पुन्हा पुन्हा बाबासाहेबांनी सांगितलं. ही जी लोकशाही आहे, लोकांना अचंबा वाटावी अशी, लोकांना कळलंच नाही. अरे माझ्या मताची जेवढी किंमत आहे ना तेवढ्याच राष्ट्रपतीच्या मताची किंमत आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याच्या मताची जेवढी किंमत आहे तेवढी करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणाऱ्या अंबानीच्या मताची तेवढेच आहे. काय पॉवरफुल आहे वोटे. पण आपण त्याच्यासाठी लढलो नाही, आपल्याला फुकटात मिळालं म्हणून आपण त्याचं कधी महत्त्व समजूनच घेत नाही. हा आंबेडकर भारत आहे. हा जसा गांधीयन इंडिया आहे तसा हा आंबेडकरी इंडिया आहे. आणि आंबेडकरी इंडियामध्ये प्रारंभ, मध्य आणि शेवट फक्त माणूस आहे, त्याची समता आहे. नुसतं बघा तुम्ही, आपल्या बरोबरच अन्य देशात सुद्धा जगण्याचा हक्क आहे, राईट ऑफ लिव्हिंग. मरायला परवानगी नाही आहे, आत्महत्या करायला कुठेच परवानगी नाही. पण नुसता जगण्याचा हक्क देऊन कसं चालेल? जगण्याची साधनं द्यावी लागतात. जगण्याचा हक्क दिला आणि खायला भाकरी नसेल तर मरणार तो. जगण्याचा हक्क दिला पण नोकरी नसेल तर तो मरणार. जगण्याचा हक्क दिला पण नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण नसेल तर तो मरणार. जगण्याचा हक्क फुलफिल व्हायचा असेल तर ह्या राष्ट्राला उभा राहण्यासाठी अनेक टॉनिक त्यांनी दिलं. हे राष्ट्र कशासाठी वापरायचं आहे? राष्ट्र तयार झालं पण वापरायचं कशासाठी? तर हे वेलफेअर स्टेट आहे. आणि वेलफेअर स्टेटच्या सगळ्या कल्पना ह्या बाबासाहेबांच्या डोक्यातून आलेल्या आहेत. संविधान समितीमध्ये त्याने आग्रह धरलेला आहे.
हे काळ अशी चर्चा होती, ही राज्यघटना कुणाला अर्पण करायची. ह्या सगळ्यातून आपण गेली 75 वर्षे बाबासाहेबांच्या एका कर्तृत्वाची निशाणी, जिनं आपल्याला गुलामीतून मुक्त केलेलं आहे, ती निशाणी आपण सांभाळायला पाहिजे. नाही सांभाळली तर एका लाईनीमध्येच परिणाम होणार आहे, तो म्हणजे पुन्हा तुम्ही गुलाम होणार. ज्यांना गुलाम व्हायचं आहे त्याने हात वर करावं, कुणी करत नाही. आणि ज्यांना जर हात वर करायचं नसेल तर संविधानाचं संवर्धन, संविधानाचा प्रचार, संविधानाचं रक्षण, संविधानाचा अभिमान बाळगण्याची एक प्रतिज्ञा करून आपण आज इथून जावं असं मला वाटतं. खूप शांतपणे ऐकलं, कारण डॉक्टर असल्यामुळे शांतच ऐकणार. धन्यवाद तुम्हाला.